आज पाहूया आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन फ्रॅक्शन ट्रिक. बघा, आपण ऍडिशनची ट्रिक पाहिली, सबट्रॅक्शनची पाहिली. आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, म्हणजे आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही ट्रिक्स आपण पाहणार आहोत. दोन झाल्या, आता आज दोन बघूया आपण. किंवा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन फ्रॅक्शन ट्रिक काय आहे, याच्यामध्ये काय काय सम्स आहेत, कसे सोडवायचे, कोणत्या पद्धतीने सोडवायचे, याची ट्रिक तुम्हाला तुम्ही सांगणार आहे. चला आपण आता सम बघूया. आता पहिलं सम काय दिलं बघा, 5/7 इंटू 1/10. बघा, ह्या ठिकाणी आपण दोन पद्धतीने हे सम सॉल्व्ह करू शकतो. एक तर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ट्रिक म्हणल्यानंतर काय करायचंय, वरच्या वरच्याचा गुणाकार आणि खालच्या खालच्याचा गुणाकार. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल इकडे दिले 5 इंटू 1/7 इंटू 10, म्हणजे 5 1 जा 5 आणि इकडे खाली 7 10 जा 70, असं आपण करू शकतो. नाहीतर आपल्याला अजून एक पद्धत आहे, याच्यामध्ये काय, इकडे क्रॉस डिव्हिजन करू शकतो. क्रॉस डिव्हिजन म्हणजे काय, 5 1 जा 5, 5 2 जा 10, असं जेव्हा येईल तेव्हा आपण काय करू शकतो, ह्यांचं इकडे 1 1 जा 1/7 2 जा 14, म्हणजे असंही करू शकतो. कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर सेम येतं. आता इथे काय आपलं 5/7 आले, तुम्हाला वाटतं इकडे 1/14 आले. इकडे जर आपण डिव्हिजन केलं 1 आणि इकडे 14, म्हणजे 1/14 1/14 असं उत्तर येतं. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता 7/12 इंटू 2/3. बघा, मी काय सांगितलं, वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन आणि खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन किंवा क्रॉस डिव्हिजन केले तरी काय हरकत नाही. आता इकडे क्रॉस डिव्हिजन होतं का रे, नाही होत. इकडे क्रॉस डिव्हिजन होतं का, होतं. इकडे काय 2 1 जा 2, 2 6 जा. आता काय वरच्या वरचं डिव्हिजन म्हणजे काय, 7 1 जा 7, खाली 6 3 जा 18. आता हे दोघं कोणत्या टेबल मध्ये आहेत का, एकाच नाही, त्यामुळे उत्तर हेच राहणार आहे. नेक्स्ट सम बघूया आपण. काय 1/5 इंटू 20. आता इकडे खाली काहीच नंबर नाही. जेव्हा इकडे असं खाली काही नाही, तिकडे काय असतं, 1 असतं. वरच्या वरच्याचं आणि खालच्या खालच्याचं किंवा क्रॉस डिव्हिजन आपण करू शकतो. इकडे बघा, क्रॉस डिव्हिजन होतं 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 च्या टेबल मध्ये आहे. मग आता वर काय राहिलं रे, 4 1 जा 4, खाली काय 1/1. ज्यावेळेस 1 इंटू 1 असेल, असं असेल, तेव्हा फक्त आन्सर 4 असं येईल. ठीक आहे. नेक्स्ट सम बघूया आपण. काय 6/15 इंटू 3/4. आता 6/15 इंटू 3/, आता बघा क्रॉस डिव्हिजन होतं का, कारण क्रॉस डिव्हिजन केलं की आपल्याला मल्टिप्लिकेशनला सोपं जातं. तर आता इकडे 4 आणि 6 एका टेबल मध्ये, कोणत्या, 2च्या, 2 2 जा 4, 2 3 जा 6. बघा, असं केलं. 3 आणि 15 एका टेबल मध्ये, 3च्या, 3 1 जा 3, 3 5 जा 15. आता काय आलं रे, 3 इंटू 1 आणि 5 इंटू 2, म्हणजे आता याचं उत्तर आपल्याला 3 1 जा 3, 5 2 जा 10, म्हणजे 3/10. बघा, अशा सोप्या पद्धतीने एवढ्या पट हे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मल्टिप्लिकेशन समजले असेल. आता आपण बघूया डिव्हिजन कसं करायचं. ते सम्स तुम्हाला नक्कीच कळले असतील. तर आता आपण डिव्हिजन बघूया, डिव्हिजन कशा प्रकारे करायचं. चला या बघूया आपण. आता बघा, डिव्हिजनचे सम्स काय आहेत. आता 3/5 डिवायडेड बाय 10/4. जेव्हा असं दिले असेल तेव्हा सुरुवातीला 3/5 जो आहे, पहिला नंबर आहे तसा लिहायचा. इथं जिथं डिव्हिजन दिले त्याला काय करा, मल्टिप्लिकेशन करा. काय करायचंय, मल्टिप्लिकेशन साइन. आता 10/4 दिले, ह्याला काय करायचं, उलट, म्हणजे खाली डोकं वर पाय, म्हणजे वरचा खाली, खालचा वर, म्हणजे 4 वर गेला, 10 खाली. बघा, म्हणजे हे इकडे वर, ते इकडं. आता आपण असं केलं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण करू शकतो. मगाशी काय सांगितलं तुम्हाला मी, वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन किंवा क्रॉस डिव्हिजन होत असेल तर क्रॉस डिव्हिजन करायचं. आता बघा काय होणार आहे, वरच्या वरच्याचं 3 इंटू 4, 3 इंटू 4 आपण 5 इंटू 10. 3 इंटू 4 किती होणार आहे, 12/15. आता 12/15 हे कशाने डिव्हिजन होतं रे, बघा. आता याला आपण 2 ने डिव्हिजन करू शकतो. 2 ने केलं तर किती होणार आहे, 6, आणि इकडे किती होणार आहे, 25, म्हणजे याचा आन्सर येणार आहे 6/25. बघा, अशा प्रकारे आपण सिंपल पद्धतीने डिव्हिजन करू शकतो. दुसरं सम बघूया आपण. काय आहे, 4/3 डिवायडेड बाय 5/6. की आपण काय सांगितलं त्याप्रमाणे आहे तसं लिहून घ्या. डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशन, खालचं वर, वरचं खाली, 6 आणि इकडे काय येणार आहे, इकडं 5. बघा, ज्याचं क्रॉस होत असेल क्रॉस करून टाकायचं आहे. म्हणजे क्रॉस होतं का डिव्हिजन कोणाचं, 4 आणि 5 होत नाही, 3 आणि 6 होतं. 1 जा 2 जा, म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6. 4 इंटू 2, 4 इंटू 2 आणि 1 इंटू 5, 4 इंटू 2 8/5. आन्सर ओके. नेक्स्ट सम बघूया आपण. आता काय 6/7 डिवायडेड बाय 18/14.
पहिला नंबर आहे तसा, डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशन, इकडे वर 14 आणि इकडे खाली 18. उलट करायचं आपल्याला. डिव्हिजन होतं का? यस, 6 चा टेबल 18 च्या टेबल. 6 1 जा 6, 6 3 जा 18. क्रॉस डिव्हिजन. 7 1 जा 7, 7 2 जा 14. आता वर काय आलं? 1 into 2, खाली 1 into 3, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 झालं. उत्तर बघा किती सोपं आहे. तिकडं बघा, आता 1/20 आहे तसं लिहून घ्या. डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशन, खालचं वर, वरचं खाली केलं. आता क्रॉस डिव्हिजन होते का? 1 जा 1 जा, इकडे 4 1 जा 4, 4 5 जा 20, वर 1 into 1, खाली 5 into 1, म्हणजे काय आलं? 1/5. उत्तर तुमचं रेडी. आता बघा या ठिकाणी काय? 3/5 into 11/15 मल्टिप्लिकेशन आहे. 8/9 into 3/16 मल्टिप्लिकेशन आहे. 12/25 डिवायडेड बाय 8/5 डिव्हिजन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला शेवटचं जे सम आहे 3/10 डिवायडेड बाय 6/5 हे पण डिव्हिजन आहे. म्हणजे तुम्हाला 2 मल्टिप्लिकेशन आणि 2 डिव्हिजन हे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेलं आहे. आता हे तुम्हाला सम्स कळलेत का नाही हे तुम्ही उत्तर काढायचं आहे तुमच्या वहीमध्ये, नोटबुक मध्ये, आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. बघा किती छान छान ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळाल्या. ज्याप्रमाणे आपण बघितलं, ऍडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं आणि डिव्हिजन सुद्धा बघितलं. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये कोणतंही सम येऊ द्या तुम्हाला सॉल्व्ह करता आलंच पाहिजे, याची मी सिंपल पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे.